LIC, सिद्धिविनायक केबल नेटवर्क, हे खूप सारे प्रायोजक. अल्यानीचा 12वा खेळाडू आमच्या समालोचन कक्षाकडे येईल. आमचे सर स्वतः इथे आहेत आणि आम्ही देखील खूप साऱ्या प्लेयर्स त्यांच्या ओळखतोय. जाऊया सामन्याकडे. आजच्या दिवसातला तिसरा सामना ह्या मैदानावर रंगेल. साई स्टार अल्यानी वर्सेस साई एकविरा वॉरियर्स चरीव. जाऊया सामन्याकडे. साई एकविरा वॉरियर्स चरीव ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. यावेळी मात्र फलंदाजी केली जाईल. अरुण आणि गणेश आम्ही सतत या जोडीला पाहतो. या चरीव संघाकडून खेळताना एक आक्रमक सलामी जोडी आहे. जर विचार केला चरीव संघाचा, मागच्या वर्षी CPL असेल, चॅम्पियन्स ट्रॉफी असेल, राकेश स्पोर्ट्स असेल, अक्षरशः धुमाकूळ घातला होता या दोन फलंदाजांनी अरुण आणि गणेश. जाऊया सामन्याकडे. पहिला चेंडू फेकला जाईल. 3, 2, 1 लेट्स प्ले. शो द गुड गेम. पहिल्या चेंडूवर इम्प्रोव्हायझेशन. चेंडू निघून जातोय तिथे मिड विकेट झोन मधून. 4 धावा इथे जोडल्या जातील या स्कोअर कार्डला. डीजे नक्कीच महेश पहिल्या चेंडूवर समाचार आणि धावा मिळाल्या 4. स्वॅग से करेगे स्वागत दाखवून दिलं इथे अरुण. हो डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न मात्र झालं नाही. धावा या चेंडूवर मिळतील. अंपायर 1 धाव. एस लेग बायच्या माध्यमातून 1 धाव मिळेल. इथे चोटी धाव घेण्याचा प्रयत्न केला गेलाय आणि धाव संख्या जाऊन पोहोचते 5 धावा. जीवनजी वेखंडे आणि शिवाजी विषय आपलं या स्पर्धेच्या माध्यमातून सहर्ष स्वागत. जाऊया सामन्याकडे. पुढचा चेंडू फेकला जाईल. हो यावेळी चेंडू निघून जाईल. लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. व्हाट अ ब्लास्ट. ह्यूज बिगी डीजे. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. आवाज घुमेल. एक स्वीट साऊंड बॅटचा आमच्या कानावर पडला आणि चेंडू भरता वेगाने निघून गेलाय. फेकून दिलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावांनी धावफलक पुढे सरकत आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते 11 धावा. दुहेरी धावसंख्येमध्ये क्षणात प्रवेश. ज्या पद्धतीने स्वागत केले गेले महेशचं. 11 धावा 3 चेंडूंवर वसूल केल्यात. 1 चौकार 1 षटकार पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू फेकला जाईल. हो आणखी 1 फटका. सूर्य 1 फटका. चेंडू निघून जाईल एक्स्ट्रा कव्हर रिजन मधून. 4 धावा आणि या धावांची इथे लयलूट होईल. मी म्हटलं होतं चेरवलीच्या मैदानावर या संघाला खेळताना पाहिलं होतं. ही पेअर लाजवाब पेअर आहे. अरुण आणि गणेश डोकेदुखी ठरेल नक्कीच साई स्टार अल्यानीसाठी. ज्या पद्धतीनं धाव संख्येकडे पाहिलं 15 धावा पाहता पाहता धाव फलकावर लागल्यात. 4 चेंडू आणि 15 धावा. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. गणेश अँड अरुण. महेश यावेळी आपण पाहतोय हा गोलंदाज महेशला साई स्टार अल्यानीसाठी आपण जेव्हा जेव्हा साई स्टार अल्यानीची गोलंदाजी पाहत असतो तिथे सलाम दिसतोय, समीर दिसतोय, कधी महेश दिसतोय. हो यावेळी मिस इटू. चेंडू निघून जाईल लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा. राजू दादाचा भगवा चषक ठेवला यो मानाचा. आयोजन राजू विजेता. हा फटका तर मिळेल. मागचा जर सुपर असेल तर सुपर से ऊपर. चेंडू निघून गेलाय. दूर फेकून दिलाय चेंडूला. 6 धावांसाठी काय ताकद लावली जाते. धाव संख्या जाऊन पोहोचते तब्बल 21 धावा धाव फलकावर 5 चेंडूंमध्येच.
हो यावेळी पुन्हा एकदा चांगला फटका इनफिल्ड क्लिअर करतोय चेंडू निघून जातो समीर पाटला करतोय थांबवणार का थांबेल का चेंडू यावेळी थांबवलं गेलंय चेंडूला सीमा रेषेवर 2 धावा दरम्यान पूर्ण केल्या गेल्यात या 2 धावांनी धावफलकावर धावसंख्या लागली आहे एक षटकाच्या समाप्तीनंतर तब्बल आणि तब्बल 23 धावा डीजे आयोजन राजू दादा भगवा चषक ठेवलाय यो मानाचा आयोजन राजू दादा जिथे पहिलं षटक समाप्त गोलंदाजी मार्कवर गोलंदाज दुसरं षटक घेऊन मला वाटतं नितीन ज्युनियर जिथे नितीन सिनियर सुरुवात करतोय तिथे आज महेशने सुरुवात केली स्ट्रॅटेजी काहीतरी वेगळी असावी काहीतरी प्लॅनिंग असावं मात्र हे प्लॅनिंग कुठेतरी चुकीचं ठरलंय साई स्टार साठी कारण पहिल्या षटकात 23 धावा येत आहेत यावेळी आपण पाहाल वैयक्तिक गणेशच्या 18 धावा 4 चेंडू 18 धावा व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स गणेश यू रॉक हियर यावेळी मात्र भगवा चषक या भगव्या चषकामध्ये चौकार षटकारांची लयलूट पाहत असताना त्या गंगेमध्ये हात धुतोय हा गणेश या सामन्यामध्ये मागचा सामना पाहिला मित्रांनो तब्बल परटोली संघाने धावफलकावर एकूण 70 धावा लावल्या 70 धावांचं आव्हान होतं साठगाव संघाला पेलवलं नाही यावेळी जर तशी फलंदाजी झाली तर मात्र साई स्टार आल्याने धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही या सामन्यामध्ये त्याच्या पद्धतीनं इरादे स्पष्ट अरुण आणि गणेश वैयक्तिक पहिलं आणि संघात या सामन्यातलं दुसरं षटक घेऊन येतोय हे तुंबल युद्ध सरीव विपक्ष हल्ल्यानी हलक्या हाताने खेळला चेंडूला मिड विकेट झोन मधून चेंडू जाईल शतरक्षक मिस फील्ड तिथे मात्र पाय मिळेल मला वाटतं 4 धावा मिळतील कारण सीमारेषेवर पाय मला वाटतं क्रॉस होतोय शतरक्षकाचा नक्कीच यावेळी 4 धावा दिल्या जातात पंचांकडून आणि जाऊया पुन्हा एकदा सामन्याकडे 4 धावा मिळाल्या प्रत्येक चेंडूवर धावा 27 धावा धावफलकावर अंकित यावेळी मिसफील्ड झालं जिथे 1 धाव होती तिथे 4 धावा लयलूट सुरू आहे इथे सुरतेवर छापा टाकला जातोय हो हो यावेळी काय सराव आहे मी म्हणेल हे फटके फक्त आणि फक्त सरावाने येऊ शकतील तसे येणार नाहीत पुन्हा एकदा रिव्हर्स स्वीप गेला चेंडू सीमा रेषेवर पुन्हा एकदा अडवला गेलाय 2 धावा पुन्हा एकदा वसूल केल्या गेल्यात आज मात्र यथोचित स्वागत आणि सन्मान या गणेश आणि अरुणच्या माध्यमातून सरीव यावेळी फ्रंट सीटवर आहे ड्रायव्हिंग सीट पुन्हा एक मोठा ब्लास्ट चेंडू यावेळी मात्र हवेत शतरक्षक चेंडू खाली यायचा प्रयत्न होईल यस ड्रॉप काय झालं समीर इथे मात्र झेल सुटतोय झेल कोणाचा सुटला इथे पाहिलं तर अरुणचा झेल जिथे मी नेहमी सांगत असतो मित्रांनो या मैदानाबाहेर किती सराव केला त्यापेक्षा तुम्ही कोणत्या माइंडसेटनं त्या खेळपट्टीवर गेलात हे सगळ्यात महत्वाचं इथे माइंडसेट खूप तगडा अरुण आणि गणेश आणि नक्कीच आपण हे वाक्य पण नेहमी ऐकलं असेल कॅचेस विन द मॅचेस जिथे कॅच सुटली की मॅच पाहूया येणारा काळ सांगेल आणखी एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न चेंडू यावेळी पुन्हा एकदा हवेत शतरक्षक पोहोचणार नाही चेंडू थांबवला जाण्याचा प्रयत्न केला गेलाय आज मात्र आमचा अल्लानी संघ एका वेगळ्या किट मध्ये दिसतोय विराट किट मध्ये नक्कीच संघ मालक वासुदेवजी सासे हे आमच्या व्यासपीठावर बसून या सामन्याचा निरीक्षण करतायत अगदी बारकाईनं पाहतायत काय चुका होत आहेत इथे मात्र निष्प्रभ करून टाकली गोलंदाजी याच सरीव संघानं ज्या ठिकाणी आपण 30 धावा पाहतोय स्कोअर काढला मला वाटतं चेंडू फेकले गेले 4 एकूण चेंडू 10 300चा स्ट्राईक रेट 30 धावा धावफलकावर बिनबाद 33 यावेळी मात्र चेंडू निघून जाईल अवे फ्रॉम द लेग स्टंप आणि चेंडू व्हाईट चेंडूचा इशारा येतो पंचांकडून धावसंख्येत वाढ होईल धावसंख्या जाऊन पोहोचते 34 एक कमालीची फलंदाजी पाहायला मिळते कारण काही चुका केल्यात 2 झेल ड्रॉप झालेत मिसफील्ड झाल्यात आणि त्याचा परिणाम यावेळी चेंडू पुन्हा एकदा निघून जातोय बाउंड्री लाईन कडे शतरक्षक पोहोचेल का आणि त्याचबरोबर पुन्हा एकदा चेंडूने गाठली आहे सीमा रेषा चेंडू सीमा पार चौकार
परवाच चेरवली इथे झालेल्या राकेश बोर्डच्या मैदान गाजवलेला हा साई स्टार आल्याने संघ आज मात्र यावेळी निष्प्रभ ठरते गोलंदाजी साई स्टार आल्यानीची ज्या पद्धतीने फलंदाजी होते 1.5 चेंडूचा खेळ संपलाय तब्बल 38 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात 20 ची धावगती राखली जाते का पाहूया चेंडू यावेळी समजू शकला नाही मला वाटतं अपील केलं गेलं ज्युनियर नितीन कडून मात्र इथे एक निर्धाव चेंडू पाहायला मिळेल षटक क्रमांक 2 इथे मात्र समाप्त होईल आणि धावफलकावर धाव संख्या जाऊन पोहोचते 38 धावा बिनबाद 38 सरीव विचार केला तर तब्बल 19 धावा प्रति षटकामागे धावगती राखण्याचा प्रयत्न जर असं झालं तर 2 षटकांमध्ये तब्बल 38 धावा बिनबाद 38 जिथे 2 झेल सुटताना पाहिलेत 2 मिसफिल्ड पाहिलेत आणि या नक्कीच धावा आणि हे सर्व डोकेतुकी ठरेल यात काही शंका नाही साई स्टार आलेली 4 षटकं होती पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्ले मध्ये तब्बल 23 धावा घेतल्या गेल्या आणि हे जर षटक आपण पाहिलं तर ह्या षटकात किती धावा आल्या 15 धावा या षटकात देखील आम्हाला पाहायला मिळाल्या आणि याबरोबर 2 षटकं शिल्लक आहेत चला साई स्टार आल्याने संघ काय करा स्टार मात्र यावर्षी या साई स्टारचे चांगले आहेत कारण त्यांना 2 तगडे संघ मालक स्पॉन्सर लाभलेत त्यापैकी एक वासुदेवजी सासे आमच्या व्यासपीठावर आणि दुसरं नाव आहे विनायकजी साबळे नक्कीच या दोघांच्याच सहकार्यातून स्पॉन्सरशिप मधून आज तुम्ही पाहतात एका वेगळ्या किट मध्ये या संघाला तो संघ आहे साई स्टार आल्यानी ज्यावेळी मात्र फार एंड गोलंदाजी मार्कवर आम्हाला दिसेल गोलंदाज हर्षल ती जोडी अरुण आणि गणेश चुकीचे फटके झाले 1-2 मात्र चुकीला माफी केली गेली या साई स्टार कडून झेल सुटले झेल जर नाही सुटले तर मॅच सुटेल हे मात्र साई स्टार आल्यानीला पक्क माहिती आहे यावेळी कमबॅक केलं जाईल साई स्टार आल्यानी संघाकडून कारण एक तगडा संघ आहे विजेता संघ आहे त्यांना माहिती आहे अशा परिस्थितीतून पण कसं बाहेर पडायचं नक्कीच यावेळी आपण पाहिलं तर दूरवरून एक चेंडू घेऊन येतो हर्षल नक्कीच फॉरेस्ट एंड आहे आणि दोघे जर फलंदाज पाहिले तर दोघे वैयक्तिक 18 धावांवर तू अर्धा मी अर्धा 50-50 स्वर्गीय महादेवजी भोईर एंड त्या एंड गोलंदाजी होईल तिथे हर्षल येतोय पहिला चेंडू फेकला जाईल आणि सामना करतोय गणेश हो यावेळी पुन्हा एक चांगला खोलवर टप्प्याचा चेंडू पाहायला मिळतोय इथे थोडी भाग पाहायला मिळालं मात्र शेवटी काय झालं ते महत्वाचं ती धाव पूर्ण केली गेली आणि एक धाव चोरटी पूर्ण केली गेली धाव संख्या जाऊन पोहोचतीये 39 विदाउट लॉस हर्षल कमबॅक करेल अल्यानी संघ एक मोठा संघ आहे अशा परिस्थितीत कसं खेळायचं माहितीये बडे मॅच के खिलाडी यावेळी मात्र थोडं बॅकफुटवर यानंतर आमच्या भेटीला एक सामना येईल तत्पूर्वी जाऊया चेंडूकडे चेंडू निघून जाईल सीमा रेषे पार हा येतोय एक ब्रँडेड A1 क्वालिटी षटका थँक्यू आपण पाहिलं तर यानंतर आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला पुढचा सामना येतोय RCB वेहलोली विपक्ष रमेश स्पोर्ट्स साडगाव दोन्ही संघाचे संघनायक आपण तयार राहायचे या इनिंग्स नंतर टॉस का बॉक्स मध्ये RCB वेहलोली विपक्ष रमेश स्पोर्ट्स साडगाव यावेळी पुन्हा एकदा स्वॅगचे स्वागत यावेळी हर्षलचं देखील स्वागत केलं गेलं जिथे महेशचं झालं नितीनचं झालं तर हर्षलचं देखील होणारच कारण ज्या जिद्दीनं ज्या मैदानावर उतरलेत ज्या माइंड सेटनं मैदानावर उतरलेत अरुण आणि गणेश हा सामना खूप दूर नेऊन ठेवायचे तब्बल 45 धावा धावफलकावर यावेळी आपण पाहूया
जिथे तिसरं षटक सुरू आहे. हर्षल हाताळतोय. अरुण पुन्हा एक मोठा ब्लास्ट. बिगी गोइंग 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 अँड गॉन ओव्हर द मिड विकेट बाउंड्री लाईन फॉर 6 रन्स. आणखी 6 धावा जोडल्या जातील. यावेळी अर्धशतक झळकतंय. या चरीव संघाचा जोरदार टाळ्यांचा आवाज येतो आम्हाला डगआउट मधून. 51 धावांवर हे धावफलक जाऊन पोहोचलाय. एक्सेलरेट केलंय. नक्कीच गिअर शिफ्ट होत आहेत. एक्सेलरेटवर पाय दिला गेलाय. किती स्पीड घेईल हे रन मीटर. पाहूया पुढच्या चेंडूकडे. वैयक्तिक 30 धावांवर खेळतोय अरुण. चेंडू फेस केलेत 10. व्हॉट अ बॅटिंग, व्हॉट बॅटिंग. यावेळी आग ओकताय दोघे. वर सूर्य आग ओकतोय आणि इथे अरुण. अरुण म्हणजे सूर्य. जर पाहिले तर दोघांची कामगिरी सारखीच चालू आहे आजच्या दिवसामध्ये. नॉन स्ट्रायकर एंडला स्वतः गणेश, तो देखील मागे नाही. तो देखील 18 धावांवर खेळतोय. 2 षटकार, 1 चौकार, 1 डबल. यावेळी निष्प्रभ करून टाकलंय. आमच्या साई स्टार आलेलीच्या गोलंदाजीच्या चिंधड्या उडवल्या जात आहेत या मैदानावर. अजून एकही गडी बाद नाही. हे सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य या सामन्याचं पाहायला मिळत आहे. जिथे विकेट्स देखील घेतल्या जातात, धावा येतात, मात्र यावेळी धावा येतात. वन वे ट्रॅफिक जाम इथे पाहायला मिळतंय. फक्त 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 आणि फक्त अरुण आणि गणेश. हर्षल, माधव भोईर एंड. ओ यावेळी चांगला फटका. इनफिल्ड क्लिअर होईल का? होणार नाही. यावेळी चूक होणार नाही. नितीन सिनियर इथे मात्र हा झेल पूर्ण करतोय. पहिला गडी बाद. इथे चरीव संघ. बॅक टू द डगआउट डीजे. क्रिकेट खेळाचा भारी असा हा मान. साऱ्या खेळाडूंचा होई तिथं सन्मान. थँक्यू. नक्कीच टाळ्यांचा आवाज येतोय. याचं कारण आहे राम, सॉरी इथे अरुण मोठा डॅमेज करून गेलाय. डॅमेज कंट्रोल करावा लागेल. डॅमेज कंट्रोल करायचं असतं तर भेदक गोलंदाजी करावी लागेल अल्ल्यानी संघ. कारण धावपलकावर धावा लागत तब्बल 51. तिसरं षटक मार्गस्थ. 1 गड्याच्या मोबदल्यात गणेश स्वतः 64 कलांचा अधिपती यावेळी मार्गस्थ होईल पवेलियनच्या दिशेला. यावेळी हर्षल करतोय कमबॅक अल्ल्यानी संघाचं. कारण अल्ल्यानी संघाकडे पाहिलं तर विजय पस्ते सारखा एक हार्ड हिटर फलंदाज जो जल्लाद नावानं प्रसिद्ध आहे आमच्या पूर्ण तालुक्यामध्ये. समीर आहे, सलाम आहे, मातबर फलंदाजी आहे आमच्या साई स्टार कडे देखील. स्टार या वर्षी भलतेच चमकलेले आहेत साई स्टारचे. आणि पाहूया काही क्षणापूर्वी जिथे ड्रायव्हिंग सीटला बसला होता चरीव संघ, तो थोडा बॅकफुटवर ढकलला जातोय. कारण हर्षलची ही भेदक गोलंदाजी. बॅक टू बॅक विकेट्स ऑन हॅट्रिक. हर्षल हर्षल घेऊन येतो अंतिम चेंडू. या इनिंग या षटकातला होईल का हॅट्रिक? ऑन हॅट्रिक. या भगव्या चषकामध्ये भगवं वातावरण. हो, आणखी एक चांगला फटका पाहायला मिळतो. इनसाइड आउट खेळला गेला. वाईडिश लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक होता. कव्हर स्वीपर मधून 1 धाव. धाव संख्या जाऊन पोहोचते 52. 13. यावेळी मात्र 3 षटकं संपली. 52 धावा धावफलकावर अंकित झाल्यात आणि गडी मात्र गमावले 2. यावेळी रमेश आणि महेश गायकर ही जोडी अंतिम षटकामध्ये कोण येतं पाहूया. गोलंदाजी मार्गवर नितीन सिनियर येतील का? नक्कीच या आजच्या दिवसातील या इनिंग्स थोडीशी स्ट्रॅटेजी चेंज आहे. सलामला अशी कामगिरी करावी लागेल. पूर्ण स्टेडियम सलाम करेल. आता मात्र चेंडूनच सलामी द्यायची आहे. या नंतर या षटकानंतर नक्कीच बॅट हातात असेल. विजय पस्ते नक्कीच निरीक्षण करतायत, विचार करतायत किती धावा येतील चेजिंग साठी. कारण 3 षटकांमध्ये 17.33च्या सरासरीनं तब्बल 52 धावा धावफलकावर लागलेल्या आहेत. 23 नंतर 19 आणि आता 17. जर विचार केला तर गोलंदाजी चांगली होती. कारण षटकागणिक यावेळी चेंडू हवेत जातोय, मात्र चेंडू निघून जाईल. क्षेत्ररक्षक चेंडूला थांबवेल, फेकी करेल. 2 धावा वाचू शकत नाहीत. भरधाव वेगाने भाग मिल्का भाग
या अवस्थेत दोन्ही फलंदाज मात्र 2 धावा उपयुक्त धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते 54 धावांवर 2 गडी बाद. एक चांगली धावसंख्या म्हणावी लागेल कारण आपण पाहिलं 6 स्टार आल्याने संघाला घोटेकर बी च्या मैदानावर खेळत असताना दारुण पराभव झाला होता. मात्र त्या पराभव इथे मात्र स्लोवर वनचा मारा झेल सलाम यावेळी मात्र कॉट अँड बोल्ड करतोय आणि इथे मात्र गोल्डन डकचा शिकार ठरतोय. महेश गायकर बॅक टू द डगआउट. सारे खेळाडू करती खेळी लावून ऐसी गान. साऱ्या खेळाडूंचा वाटतो या अभिमान. मिळून नक्कीच यावेळी राहुल जातोय. यावेळी खेळपट्टीच्या दिशेने जाईल. काही चेंडू शेष आहेत या इनिंग्स मधले. तब्बल 4 चेंडू आहेत. या 4 चेंडूंवर 15 ते 20 धावा जर घेतल्या तर मात्र ड्रायव्हिंग सीटवर राहील सरीव. अन्यथा 6 स्टार आल्याने कमबॅक करेल या सामन्यामध्ये. सलाम. यावेळी सलाम सॅल्यूट टू द बाउंड्री लाईन. चेंडू निघून जातोय. 6 धावा मिळतील. भगव्या पट्टीला धडकला चेंडू आणि नो बॉल. यावेळी जोडल्या जातील 7 धावा. वॉर्निंग दिली पंचांनी. नो येट अनदर बीमर. यानंतर बीमर होणार नाही. सलाम. चेंडू जवळ निसटला होता. युआर करण्याचा प्रयत्न होता. 7 धावा आल्या या चेंडूवर. 61 धावा. धावपालकर अंकित झालेत. यावेळी हा षटकार आला आहे राहुलच्या बॅट मधून. चांगलं कनेक्शन पाहायला मिळालं आणि पंचांचं सिग्नल येतोय फ्री हिट लायसन. यावेळी मात्र हात खोलले अगोदरच. पुन्हा एक मोठा ब्लास्ट येईल का? यावेळी मात्र चेंडू खेळून काढलाय. फाईन खेळलाय. क्षेत्ररक्षक होताच नितीन सिनियर 100% झोकून दिलं स्वतःला. यावेळी काय होईल? पोचतोय काय आणि नक्कीच पोहोचलाय आपल्या क्रीज मध्ये. पुन्हा 2 धावा धावपालकावर जोडल्या जातील 22च्या रूपानं. धावसंख्या जाऊन पोहोचते 63 रन्स आणि अंतिम नक्कीच सॉरी सर नक्कीच इथे आपण पाहाल 63 धावा धावपालकर अंकित आहेत. सलाम थोडा कमबॅक करतो कारण पहिल्या षटकात 23, दुसऱ्या षटकात 15, तिसऱ्या षटकात धावा थोडं कमी. यावेळी हलक्या हाताने खेळून काढल्या चेंडूला. चेंडू सर्कल मध्ये स्वतः गोलंदाज येतोय सलाम आणि यावेळी खेळी समाप्त होईल. डेंजर झोनला धावत होता हा फलंदाज. मला वाटतं राहुल यावं लागेल बॅक डगआउटच्या दिशेला कारण या षटकामध्ये मात्र नक्कीच कमबॅक पाहायला मिळतोय 6 स्टार आले संघाचा. मात्र तिथे आपल्याला पाहायला मिळलं धावसंख्या जाऊन पोहोचते 65. या 65 धावांवर 4था धक्का बसतोय सरीव संघाला. मागच्या सामन्यामध्ये 69 धावा होत्या. साठगाव संघाला त्या पेलवल्या नाहीत. मात्र यावेळी आल्याने संघ आहे 64 धावा इथं पाहायला मिळत आहेत. मला वाटतं या षटकातला अंतिम चेंडू फेकला जाईल. या चेंडूवर धावा येतील का? येणार नाहीत. आणि या बरोबरच हे षटक क्रमांक एक चेंडू सॉरी बाकी आहे. सलाम. एक नो चेंडू फेकला गेला होता. अंतिम चेंडू फेकला जाईल या षटकातला. सलाम. क्लीन बोल्ट. इथे आपण पाहतोय पहिल्या चेंडूवर देखील प्रयत्न होता तो मात्र तो नो पडला. षटकार गेला होता. यावेळी सक्सेस यश. हे षटक अतिशय सुरेख पडलंय. धावसंख्या जाऊन पोहोचले 64 आणि 65 धावांची आवश्यकता आहे 4 षटकांमध्ये हा सामना जिंकण्यासाठी 6 स्टार आल्याने संघाला. तत्पूर्वी बोलावू त्या 2 कर्णधारांना. RCB वेलोली विपक्ष रमेश स्पोर्ट्स साठगाव. चला 2 संघांचे कर्णधार. वेळ कमी आहे. तत्पूर्वी व्यासपीठाकडे वळूया. व्यासपीठावर जीवनजी वेखंडे आणि शिवाजी विषय यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान होईल. इथे मी विनंती करेल नयन विषय यांना की आपल्या शुभ हस्ते नक्कीच मी विनंती करेल पुन्हा एकदा रघुनाथ काका दिनकर आपल्या शुभ हस्ते
स्वागत आणि सन्मान करायचंय जीवन जीवे खंडेंचं. नक्कीच पाहुण्यांची उपस्थिती हे आमच्या व्यासपीठाचं वैभव. ते व्यासपीठ दिवसभर असंच भरलेलं राहील आणि आलेल्या प्रत्येक पाहुण्यांचं स्वागत आणि सन्मान इथे केलं जाईल. शिवाजी विषय नक्कीच यांचं देखील स्वागत आणि सन्मान मी पुन्हा एकदा विनंती करतोय. रघुनाथ काका दिनकर नक्कीच ज्यांच्या संकल्पनेतून हा चषक साकारतोय ते सन्माननीय ठाणे जिल्हा परिषद सदस्य राजू विषय साहेब. पुन्हा एकदा धन्यवाद. आपण या स्पर्धेचं आयोजन केलं. त्या स्पर्धेचं नाव आहे जनता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक 2021-22. जाऊया. नक्कीच मी थांबतोय, तुम्ही थांबू नका. तुम्ही पाहत राहा जनता राजा क्रीडा मंडळ मुगाव आयोजित भगवा चषक. आणि इथे जोडले जातील मायक्रोफोनवर आमचे साथी समालोचक व्हॉइस ऑफ महाराष्ट्र रमेशजी शिंदे सर. हॅलो सॉरी RCB वेळोली रमेश स्पोर्ट्स साठगाव. RCB वेळोली आणि रमेश स्पोर्ट्स साठगाव दोन्ही संघाचे कर्णधार टॉस का बॉक्स कडे यायचे. वेळ होतोय कारण या इनिंग ब्रेक मध्ये टॉस होईल. नक्कीच अक्षयजी विषयांना विनंती करेल की साई स्टार आल्यानी संघाचे संघमालक सन्माननीय वासुदेवजी सासे यांचं मायेची शाल. हॅलो चेक हॅलो 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 धन्यवाद हेमंत सोनावळे सर. प्रेक्षक हो, ज्या सामन्याची तुम्हा आम्हा सगळ्यांना प्रतीक्षा लागली होती तो सामना तुमच्या डोळ्यासमोर चालू आहे. खऱ्या अर्थानं हा सामना पाहणाऱ्या आणि साईस्टार आल्यानीचे समर्थक असणाऱ्यांच्या डोळ्यामध्ये थोडंसं पाणी असेल आणि हीच मॅच पाहणाऱ्या तर खऱ्या अर्थानं तरीव संघाच्या समर्थकांच्या चेहऱ्यावर एक गाली आली असेल. याचं कारण आहे बॅटिंग करत असताना बनवल्या 63 धाबा, आणखी एक धाव जोडली 64, एकंदरीत 65 धावांची गरज. जाऊया मॅचच्या दिशेने. या मॅचमध्ये मी तर म्हणेन विजय पष्टेला कंबर कसावी लागेल. 16.50 ची सरासरी गाठावी लागेल आणि तेव्हा मात्र आपण ह्या मॅचला खऱ्या अर्थानं 4 चांद लावले जातील. तारे एकत्र करून सप्तर्षी बनवावे लागेल. रंग एकत्र करून इथे मात्र इंद्रधनुष्य चमकावं लागेल आणि खऱ्या अर्थाने इथे मात्र लख प्रकाशामध्ये हिऱ्याप्रमाणे चमकावं लागेल. शहापूरचा जल्लाद विजय पष्टेला जबाबदारी खूप वाढली असेल. स्टार्किंग एंडवर आपण पाहतोय ज्युनियर नितीन, ज्युनियर जीनियस फलंदाजी करावी लागेल बॅट्समन ज्युनियर नितीनला. आणि आपण पाहतोय नॉन स्ट्राईक एंडवर विजय पष्टे. 65 धावांचं आव्हान, खूप मोठं आव्हान या ठिकाणी पाहायला मिळतंय. सातत्य ठेवावं लागेल आणि इथे मात्र चुकून जमणार नाही. यस अंपायर सिग्नल लेट प्ले. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गोलंदाजीवर सज्ज होतोय गोलंदाज अरुण पानसरे. बॅटिंग करत असताना काय दमखम दाखवलं. कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा मिळवणारी फलंदाजी पाहायला मिळाली. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल शॉर्ट पिच बॉल. अंपायर डिसिजन वाईट इज ऑफ द मार्क. अल्याणी टीम सातत्याने धावांची मार्किंग या ठिकाणी दाखवावी लागेल. सुरुवात तर झाली. कोणाचे नशीब कोणाचे प्रयत्न या दोघांची सांगड या मॅचमध्ये घातली जाईल हे पाहणं औत्सुक्याचं आणि आनंदाचं ठरेल. फुलटॉस खेळून काढलाय चेंडूला. चेंडू निघून चालला. एक्स्ट्रा कव्हर आणि कव्हर स्वीपरच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर रन्स मिळतील या चेंडूवर. 4 4 4 4 आणि हा आला ज्युनियर जी चौकार. सागर खंडा गळे दादा चषकाला लाभले हो सहकारी. आजच्या बाई गाऊन गाणी निभावतो ही यारी. ज्युनियर नितीन तुम्ही पार्लेजी पाहिला असेल. ओव्हरपिच होता परंतु लेग ब्रेक. क्या बात आहे. इथे मात्र बॅटची कडा घेऊन चेंडू निघून चाललाय. थर्ड मॅन आणि कव्हर स्वीपरच्या गॅप मधून बाउंड्री लाईनच्या बाहेर सेकंड इन अ रो. ज्युनियर नितीन सांगत असताना यस आय एम अ ज्युनियर जी JRJ
आणि इथे मात्र दाखवलंय छोटा पॅकेज बडा धमाका. तुम्ही क्रिकेटवर प्रेडिक्ट करू शकत नाही. 6 चेंडूमध्ये 60 धावा होताना गणेश सर आम्ही पाहिलेले आहेत. माझ्यावर विश्वास नसेल तर कधीतरी यूट्यूब चालू करा आणि खऱ्या अर्थानं पहा किती नो बॉल, किती वाईट बॉल, किती षटकार, किती चौकार आणि बघता बघता 6 चेंडूमध्ये 60 धावा होताना पाहिलेल्या आहेत. इथे उशिराने खेळलाय परंतु तिथे काय घडलंय, खूप मोठा आघात या ठिकाणी होतोय आल्यानी संघावर. जहाज चाललं होतं समुद्राच्या किनाऱ्यावर, खिंडार पडलं, जहाज मात्र पाण्यामध्ये अटकलंय. कोण बाहेर काढेल, किसका बेडा पार होगा बघावं लागेल. धक्का क्रमांक 1 ज्युनियर नितीन बॅक टू द पॅव्हिलियन. निभवती अशी तयारी, निभवती अशी तयारी. शांता राजा क्रीडा मंडळची आता ही लयच न्यारी. नव तरुणांचे 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 कैवारी. रणमैदानी फडकवू झेंडा भगवा हा मानाचा. रणमैदानी फडकवू झेंडा भगवा हा मानाचा. सलाम शेख खेळपट्टीवर येतोय. प्रत्येक खेळाडूला इथे कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त फायदा बनवावा लागेल. सलाम शेखच्या नावावर रेकॉर्ड परवाच्या स्पर्धेमध्ये पाहिला असेल. राकेश मोदी चषकामध्ये तब्बल 150 धावा बनवणारा खेळाडू खेळपट्टीवर सज्ज. स्वीप केला, क्या बात आहे, नजाकत, क्लास क्रिकेटचा आणि क्रिकेटचा मादक सौंदर्य. बॅटिंग करावी द किंग ऑफ विराट कोहली क्रिकेट आणि इथे मात्र फलंदाजी करावी द किंग ऑफ साई स्टार आल्यानी. बॅट्समन सलाम शेखच्या बॅटमधनं येता क्षणाला आपल्या नावाची ओळख ट्रेडमार्क स्क्वेअर ऑफ द विकेट परफेक्ट मिडल ऑफ द बॅट आणि हा येतोय बॅट्समन सलाम शेखच्या बॅटमधनं संजीवनी आणि कस्तुरी निर्माण करणारा आनंद देणारा चौकार. 4 4 4 आणि 4. इम्पॉसिबल से जाय मालूम पॉसिबल. खोलवट टप्प्याचा चेंडू काय खेळून काढलाय. खूप मोठी क्षमता आहे बॅट्समन सलाम शेखकडे. म्हणून की काय, या शहापूर तालुक्याचा क्रिकेट जिवंत ठेवणाऱ्या आदरणीय विजयभाई भगत साहेबांनी या खेळाडूला निहाळलं आणि खऱ्या अर्थानं हरिओम स्पोर्ट्स शहापूर बीच संघामध्ये याची निवड केली. समोर पाहतोय आपण हरिओम ए संघाचा हुकमी एक्का, अर्थातच साई स्टार अल्यानीचा जल्लाद आणि या शहापूर तालुक्याच्या क्रिकेटच्या परिसीमा आत्तापर्यंत गाठल्या. खेळाडवाय विजय पष्टे, गावाय अल्यानी. खोलवट टप्प्याचा चेंडू पाहू शकाल. सेन्सिबल क्रिकेट होतं विजय पष्टेकडून, कारण विजय पष्टेला माहित आहे सर सलामत तो पगडी 50 खेळपट्टीवर राहिलो तर मात्र साई स्टार संघाला खऱ्या अर्थानं पारतंत्र्यातून स्वातंत्र्यापर्यंत मी घेऊन येईल. इतकी मोठी क्षमता या खेळाडूमध्ये आहे. प्रेक्षक हो, बघता बघता पहिलं षटक संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर साई स्टार अल्यानी संघाचे स्टार जुळाले. तब्बल 16 धावा पहिल्या ओव्हरमध्ये. पहिल्या षटकाची कामगिरी पूर्ण आणि आता मात्र आपण पाहतोय बनवायच्या आहेत या संपूर्ण मॅचमध्ये 65 धावा. 24 चेंडू आणि 65 धावा. 16 धावा बनल्या. अजूनही दिल्ली खूप लांब आहे. पोचावं लागेल, सांगावं लागेल विजय पष्टेला. दुनिया नहीं मानती कमजोरों को, दुनिया मानती है जोरों को. आपल्या मनगटातील जादू आपल्या मस्तिष्कापर्यंत या मॅचच्या प्रत्येक न्यूज पोचवाव्या लागतील. क्रिकेटमधील आणि रक्तातील न्यूरॉन जागे करावे लागतील. बॅट्समन शहापूर तालुक्याच्या जल्लादला आपली कामगिरी चोख बजावताना कुरुक्षेत्रावर आपल्या विजयाचा रथ आणलाय. महाभारत घडवावं लागेल. व्हॉट विल हॅपन नेक्स्ट, सगळ्या प्रश्नाची उत्तरे इथे अनुत्तरित बंद लिफाफ्यामध्ये या मॅचचा निकाल आहे. सांगू शकणार नाही आहे हु विल विन दिस मॅच ॲट दिस मुमेंट. येणारे काही क्षण सांगून जातील कोण जिंकेल हा सामना. आनंदाची पर्वणी असेल. या व्यासपीठावर सन्माननीय गणेशजी धमके सर, सन्माननीय गणेशजी चौधरी सर आणि पंढराजी धमके, दोघांची नावं घ्यायची झाली तर आम्हाला सुद्धा वाटतं की जीवा शिवाची जोडी आहे आणि आनंदाची पर्वणी आहे. मॅच चालू आहे साई स्टार अल्यानी आणि सरीव या दोन संघाच्या दरम्यान. समीकरण म्हणले प्रेक्षक 18 चेंडू आणि विजयासाठी 49 धावांची गरज. स्ट्रायकिंग एंडवर परवाच्या राकेश मोदी चषकातील मॅन ऑफ द सिरीजचा मालक, अर्थातच
अल्ल्यानी गावचा सुपुत्र सलाम शेख. सलामच्या फलंदाजीला आणि सलामच्या खेळणीला खऱ्या अर्थानं मी सलाम करेल. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाजी मार्कवर गणेश पानसरे. क्या बात आहे. सेन्सिबल क्रिकेट. असा क्रिकेट जेव्हा जेव्हा खेळाडू खेळतात ना तेव्हा आम्हाला सुद्धा आनंद होतो की हा समजदारीचा आणि शहाणपणाचा क्रिकेट आहे. जिथे जिथे समजदारी तिथे तिथे तुम्हाला जग खांद्यावर उचलून घेईल. या दोन्ही फलंदाजाला माहिती आहे की जो गोलंदाज गोलंदाजी करतोय त्याच्यापासून थोडंसं सावध राहावं आणि संरक्षणात्मक फटके खेळावेत. येणारे दिवस हे आमचे असतील. जाऊया मॅचच्या दिशेने. गोलंदाज तयार. इथे फुलवले यांचा चेंडू होता. पाहू शकाल विजय पष्टेची बॅट मात्र फिरली आणि सांगितलं यस माय बी कॉल. शहापूर तालुका जल्लाद. आणि या प्रश्नाचं उत्तर दिलं विजय पष्टे. ब्रँडेड चौकार. थँक्यू. सुंदर गीत या ठिकाणी सन्माननीय रिकी खाडे सरांच्या आवाजातील. आणि ते गीतकार सुद्धा त्या गाण्याचे आहेत. गाणं तेव्हा वाजतं जेव्हा आम्ही आमच्या कर्तृत्वावर नाचतो तेव्हा. जाऊया मागच्या दिशेने. विजय पष्टे बॅट फिरली परंतु अवे फ्रॉम द बॉडी. वाईट बॉल. लाईन योग्य होती. अंपायरनं पाहिलं आणि लाईन योग्य असल्या कारणानं चेंडू टर्न झाला. लाईन खराब शेवटच्या मोमेंटला पाहायला मिळाली. लेग ब्रेक बॉल. चेंडू निघून गेला ऑफ स्टंपच्या बाहेरून. विकेट किपरच्या हातामध्ये. एक 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 धाबा. रनों के लिए खिलाडियों को हिरन भी बनना पड़ता है. धावावं लागतं आणि धावावं लागेल धावांसाठी. हो हो. विजय पष्टेच्या नजरेमध्ये चेंडू भरला नाही. डॉट बॉल. टाकले जाणारे डॉट बॉल. साई स्टार आल्यानी संघाला खूप मोठे डोकेदुखी ठरू शकतील. साई स्टार आल्यानी संघाचे मालक सन्माननीय वासुदेवजी सासे साहेब या व्यासपीठावर असणं म्हणजे खऱ्या अर्थानं आमच्यासाठी हा आधार असेल. खूप मायेचा माणूस आहे. ओव्हर पिच बॉल ऑन साईडला उडवलाय आणि तिथे मात्र हो माय गुडनेस काय घडलं. आणि जे घडायचं होतं ते घडलं. आतापर्यंत हा जल्लोष सांगून जाईल की चरीव संघाच्या समोर एकच टार्गेट होता. तो टार्गेट म्हणजे शहापूरचा जल्लाद. घोंगावण्याआधी केलंय त्या भागाला शांत. काय घडेल या मॅच मध्ये मी तर म्हणेन ग्रहण लागलं. आणि इथे मात्र या ग्रहणातून कोण बाहेर काढेल. कोण असेल ही समुद्रामध्ये असणारी नौका बाहेर काढणारा नाविक. कोण असेल या संपूर्ण मनोरे बांधणारा एक इंजिनियर. कोण असेल या संपूर्ण क्रिकेटला खेळणारा खेळाडू. कोण. आणि या कोण प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय संघाचा कर्णधार. वी आर अ डेमॉन्स्ट्रेशन आवर लिडरशिप बाय गोइंग फर्स्ट इन सम मुमेंट. नाव आहे जयेश कापरे. गाव आहे साई स्टार आल्यानी. जल्लाद मैदानाच्या बाहेर आणि जयेश कापरे खेळपट्टीवर सज्ज. विकेटचं पतन. ह्यूज विकेट. मोठा मासा लागला इथे गळाला. सन्माननीय वासुदेवजी सासे सर या मॅचचा आनंद घेतात आणि घ्यायला हवा. संघाचे संघ मालक आहेत. नितांत प्रेम करतायत साई स्टार आल्यानी संघावर. फुलटॉस संधी होती जयेश कापरेला. अलाउन दी कार्पेट. एक सिंगल धाव मिळेल. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा बनवल्या. त्यानंतर आपण पाहतोय विजय पष्टे फटका चांगला एक्झिक्यूट केला होता. एलिव्हेशन पाहायला मिळालं. डिस्टन्स नव्हतं. बाउंड्री लाईन क्लिअर करू शकला नाही आणि पकडला. कठीण झेल सोपा केला. क्या बात आहे. काय झेल पकडला. या क्षणाला चरीव संघाच्या समर्थकांच्या प्रत्येक मोबाईलच्या व्हॉट्सअपच्या स्टेटसमध्ये तो झेल मात्र नक्की या ठिकाणी कैद केला असेल. धावसंख्या स्थिरावले. धावसंख्या ती धावफलकावर 23 धावा. इथे काय घडलंय. अपील आणि एका क्षणात अंपायरचं बोट हवेच्या दिशेला. मोठा मासा आणखी गळायला लागला. आणि इथे मात्र उंचच उंचच मनोरे रचण्याची वेळ आणि पाया खेचण्याची वेळ एक आली. संकट संकट संकट. या संकटातून कोण बाहेर काढेल. धक्का क्रमांक 2. बॅट्समन सलाम शेख बॅक टू द पॅव्हिलियन. तिसरा गडी या ठिकाणी बाद होतोय. मानाचा आयोजन राजू दादाचा. भगवा चषक ठेवलाय यो मानाचा आयोजन राजू विजेता. चषक ठेवलाय यो मानाचा आयोजन राजू दादाचा. भगवा चषक ठेवलाय यो मानाचा आयोजन राजू दादाचा.
आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा आवाज घुमणार रण मैदानी चौकार षटकारांचा भगवा चषक ठेवलाय यो मानाचा आयोजन राजू दादाचा भगवा चषक ठेवलाय यो मानाचा आयोजन राजू विजेता 2 षटकं संपली आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर साई स्टार अल्यानी संघाची धावसंख्या आहे ती 3 गड्यांच्या मोबदल्यात फक्त 23 धावा. आपण जे गीत ऐकलं ना ते गीत या ठिकाणी स्पॉन्सर केलंय सन्माननीय सागरभाई खंडागळे. थँक्यू सो मच. कोणत्याही क्षेत्रामध्ये आमची पाठ सातत्याने थोपटली जाते सागरभाई खंडागळे आजकडून. पूर्वार्ध संपला, उत्तरार्ध बाकी आहे आणि या उत्तरार्धाचा जर विचार केला तर इथून मात्र ॲग्रेशन दाखवावं लागेल साई स्टार अल्यानी संघाला. थांबून जमणार नाही. या दुनियेमध्ये थांबायला वेळ कोणाला. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा. हुकला आणि थांबला तो संपला. वाट पाहून जमणार नाही कारण 12 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची गरज. क्षमता आहे जयेश खापरेकडे, क्षमता आहे नॉन स्ट्राईक एंडवर असलेल्या फलंदाज लक्ष्मणकडे. पहिल्या पर्वामध्ये याच खेळाडूनं 18 चेंडूमध्ये 50 धावांची वादळी केली. याच मैदानावर इथेच तो रणसंग्राम घडवला होता. त्याचा समन्वय आणि त्याची आठवण करून देणारी फलंदाजी करावी लागेल बॅट्समन जयेश खापरेला. क्षमता आहे गोलंदाजी मार्कवर आपण पाहतोय गणेश. 12 चेंडू 42 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा बॉडी टर्न केली होती बॅट्समन जयेश खापरेने, जमलं नाही. या क्षणांपासून थोडंसं लांब राहावं लागेल आणि सातत्याने चुकांवर पांघरून घालणारी फलंदाजी करावी लागेल. अभी नहीं तो कभी नहीं, आज आत्ता ताबडतोब, कल करे सो आज, आज करे सो अभी. 11 चेंडू आणि विजयासाठी अजूनही 42 धावांची गरज. वासुदेवजी सासे यांच्या नजरेमध्ये हे चेंडू भरले जात आहेत. फुलटॉस संधी गमावली बॅट्समन जयेश खापरेनं. सातत्याने डॉट 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 डॉट. कोणत्याही प्रकारची धाव नाही आहे. संकट आणखी जवळ येताना पाहायला मिळतोय. यमराज डोळ्यासमोर आहे की काय ही चिन्हे या ठिकाणी पाहायला मिळत आहेत साई स्टार अल्यानी संघाची. येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 42 धावांची गरज. होतील होतील होतील, होणार नाहीत. आणि इथे मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू. क्या बात आहे. साईड स्क्रीनला शांतता भंग पावली आणि इथे दाखवला जयेश खापरेने. यस, आय एम अ कॅप्टन ऑफ साई स्टार अल्यानी. पारी खेळावी लागेल कर्णधाराची इथे. ठेवलाय यो मानाचा आयोजन राजू दादाचा भगवा चषक ठेवलाय यो मानाचा आयोजन राजू दादाचा भगवा चषक ठेवलाय यो मानाचा आयोजन राजू दादाचा भगवा चषक ठेवलाय यो मानाचा आयोजन राजू दादाचा. 9 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. प्रत्येक बॉलवर 4 किंबहुना 6 चेंडूमध्ये 6 षटकार. हो हो हो, बॅट फिरली, बॉल निघून आला विकेट किपरच्या हातामध्ये. अंपायर कुणाल सर इशारा काहीतरी केलाय. यस, डॉट बॉल. ओके, थँक्यू. येणारे 8 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची गरज. कोण जिंकेला सामना, साई स्टार अल्यानी की चरीव, चरीव की साई स्टार अल्यानी. बॅटिंग करणारा संघ की गोलंदाजी करणारा संघ, 4 चांद कोण लावेल. इथे पुन्हा एकदा शपलून खेळण्याचा प्रयत्न. यस, व्हाईट बॉल. संजीवनी मिळते. जणू काही हनुमंतराय संपूर्ण पर्वत उचलून आणतोय आणि लक्ष्मण प्रभूला त्या संजीवनीच्या माध्यमातून जीवनदान मिळवून देतोय. काय घडेल. येणारे 8 चेंडू साई स्टार अल्यानी संघाला विजयासाठी अजूनही 35 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा शपल होऊन खेळण्याचा प्रयत्न सातत्याने. इथे मात्र या प्रयत्नांना यश मिळत नाही. बॅट्समन जयेश खापरेकडून खूप मोठी अपेक्षा, दारोमदार आणि पालखी मात्र खांद्यावर दिले. ही पालखी खाली ठेवायची नाही, सांगावं लागेल जयेश खापरेला. आजपर्यंत वाहणाऱ्या नदीनं रस्त्यामध्ये विचारलं नाही कोणाला समुद्र किती लांब आहे. डिफेन्स करण्याचा प्रयत्न झालाय कारण जयेश खापरेला माहित आहे शेवटचं षटक मला खेळायचं आहे, धावून चालणार नाही. सातत्याने क्रॅकिंग शॉट खेळावे लागतील. चेंडू आणि आउट ऑफ द पार्क, चेंडू आणि पार्किंग लॉट, चेंडू आणि मैदानाच्या बाहेरची जागा यांचं नातं निर्माण करावं लागेल. प्रेक्षक हो,
साई स्टार आल्याने संघाला विजयासाठी 65 धावांची गरज होती. बघता बघता 3 षटकं संपली आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर साई स्टार आल्याने संघाची धावसंख्या ती धावफलकावर आपण पाहतोय 31 धावा, येणारे 6 चेंडू आणि विजयासाठी तब्बल 34 धावांची गरज. 5 षटकार आणि 1 चौकार म्हणजे 6 चेंडू पूर्णपणे खेळून काढावे लागतील. टीम मीटिंग झाली असेल तर तरीव संघाचे कर्णधार गोलंदाज निवडा आणि त्याच्या हातामध्ये चेंडू द्या. जोपर्यंत मॅचला सुरुवात होत नाही तोपर्यंत आपण चर्चा करू क्रिकेटची. जेवल्यानंतर क्रिकेट, झोपताना क्रिकेट, सकाळी उठल्यानंतर क्रिकेट, नाश्त्याला क्रिकेट, फोनवर सुद्धा क्रिकेट, युट्यूबच्या हिस्ट्रीमध्ये सुद्धा क्रिकेट, इथे आल्यानंतर सुद्धा क्रिकेट, बाहेर जात असताना सुद्धा क्रिकेट, प्रवासामध्ये सुद्धा क्रिकेट, प्रत्येक क्षणाला क्रिकेट, दिवसा सुद्धा क्रिकेट, रात्री सुद्धा क्रिकेट, पावसाळ्यात सुद्धा क्रिकेट. क्रिकेट आणि क्रिकेट या ठिकाणी सजलाय हा भगवा चषकाचा क्रिकेट आणि या क्रिकेटच्या रणसंग्रामामध्ये तुम्ही आम्ही सगळेजण आनंदाचे डोही आनंद तरंग. कधी कधी हाच क्रिकेट देतो आनंद, हा क्रिकेट देतो दुःख, पण दुःखापासून सावरावं आणि स्वतःला सांगावं रणशिंग फुंकावेत आणि तेव्हा मात्र या क्रिकेटला सलामी द्यावी. या सगळ्या कर्तृत्वाला सामोरं जावं लागेल बॅट्समन जयेश खापरेला. खूप मोठी जबाबदारी यस कर्णधाराची भूमिका या ठिकाणी बजावावी लागेल. चेंडू शिल्लक 6, विजयासाठी 34 धावांची गरज. रात्र थोडी, सोंगे मात्र पार. वैरीन वाटते रात्र, एक क्षण नकोसे वाटतायत डोळ्यासमोर आणले गेले आणि या क्षणाला सुंदर बनवावं लागेल. मगाशी चर्चा केली रिकी खाडे सरांनी, वाघ आयुष्याला कंटाळत नाही. 6 चेंडू 34 धावा, मॅच ऑन. पहिलाच बॉल जयेश खापरे खेळण्याचा प्रयत्न केलाय आणि तिथे मात्र काय घडलंय, एक सुद्धा धाव घेतली नाही जयेश खापरेनं. येणारे 5 चेंडू आणि विजयासाठी 34 धावांची गरज. श्वास कुठून घ्यावा उमगत नाही, चालावं कसं समजत नाही, बोलावं काय हे कळत नाही जयेश खापरेला. आणि इथे मात्र प्रयत्न 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 केले जात आहेत. वेळ मात्र निघून चाललेली आहे. घड्याचे काटे तुमच्यासाठी थांबणार नाहीयेत. इथे नशीब फोपावले की काय. मागील बॉलवर जर जयेश खापरेने 2 धावा मिळवल्या असत्या तर इथे वेगळं काहीतरी चित्र पाहायला मिळालं असतं. म्हणून म्हटलं जातं मित्रांनो, जोपर्यंत ध्येय साध्य होत नाही तोपर्यंत संघर्षाचं मैदान शेवटच्या क्षणापर्यंत सोडायचं नाही. या गोलंदाजाने 2 चेंडू डॉट जर फेकले तर 200 रुपयाचं पारितोषिक आलंय चरीव संघाकडून. क्या बात आहे, परफेक्ट यॉर्कर. प्रश्न प्रश्न आणि प्रश्न. जयेश खापरे प्रयत्न करतायत. डगआउटला थोडासा नाराज केला असेल कारण वेळ खूप घेतला आणि वेळ मात्र निघून गेली. साई स्टार आल्याने संघाचे सूर इथे कुठेतरी निरागस होताना पाहायला मिळत आहेत. जिथे विजय पष्टे बाद झाला तिथे समुद्रामध्ये असणाऱ्या जहाजाला खूप मोठं खिंडार पडलं. पुन्हा एकदा वाईट बॉल. संधी होती जयेश खापरेला ही मॅच सजवायची, धावा घेतल्या नाही. पहिल्या चेंडूवर आपण पाहिलं असेल लॉंग ऑनला चेंडू पोहोचला होता, तिथे सुद्धा प्रयत्न केले नाही. इथून जर पाहिलं 31 पाहिजे 32 पाहिजे पण किती बॉल, 4 बॉल 32 धावा. आणखी एक वाईट बॉल. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज संधी निर्माण करून देतोय. जयेश खापरेला फक्त मनामध्ये एक मानस ठेवला, षटकार ठोकायचे आहेत. येणारे 4 चेंडू आणि विजयासाठी आल्याने संघाला अजूनही 31 धावांची गरज. 4 चेंडू 31 धावा. अशक्य वाटतंय, अवघड वाटतंय, पण काय घडेल हे पाहावं लागेल. मॅच आहे, कोणत्या क्षणाला काही होऊ शकतंय कारण किनवली संघ विसरणार नाही. ही 1 चेंडूमध्ये 9 धावांची गरज असताना खऱ्या अर्थानं खरपतवाडी गावामध्ये 1 चेंडूमध्ये पिंटू शहा नावाच्या बॅट्समननं 1 चेंडूमध्ये 9 धावा सुद्धा बनवल्या. हा हे क्रिकेट. 6 धावा मिळाल्या साई स्टार आल्याने संघाला. इथून जर पाहिलं तर येणारे 3 चेंडू आणि विजयासाठी 25 धावांची गरज. तीन चेंडू 25 धावा. इथे मात्र टॉप एज आणि फलंदाज बाद. जयेश खापरे बॅक टू द पवेलियन. पूर्णपणे वाळवंट या ठिकाणी झालंय कल्याणी संघासाठी. म्हणून म्हटलं जातं ना मित्रांनो, वेळ सगळ्यात महत्वाची. वेळ प्रत्येकाची येते, त्या वेळेला तुमची किंमत वाढवा. सकाळी 5 रुपयाला 1 पेपर विकत मिळतो, तोच पेपर सकाळी 1 किलो 5 रुपये. त्याची किंमत वेगवेगळी होत जाते. म्हणून म्हटलं जातं आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला महत्त्व द्या. जयेश खापरे नाराज होऊन परतीचा प्रवास करतोय आणि इथे मात्र विकेटवर विकेट जात गेल्या. 65 धावांची आवश्यकता होती साई स्टार आल्याने संघाला.
शोध चालू केला. शोध या ठिकाणी थोडासा अपूर्ण पडतोय. एका बाजूला प्रयत्न आणि नशीब या दोघांची सांगड घातली सरीव संघानं आणि बघता बघता विजयाच्या उंबरट्यावर येऊन ठेपलेत. संगीत खुर्चीवर विराजमान व्हायचं आहे या मॅच मध्ये तरीव संघाला. इथे मात्र शॉर्ट आर्म पूल पाहू शका. लॉंग लेगला स्वतः दस्तूर खुद्द कर्णधार गणेश पानसरेच्या हातातनं चेंडू निसटलाय तरी हसतोय, कारण माहित आहे विजय समोर आहे. जिंकलात तर चुकांवर पांघरून घातलं जातं, हरलात तर मात्र आम्हाला रात्रभर झोप लागत नाही. आम्हाला आमचं आयुष्य नकोसं वाटतं. एका क्षणाला वाटतं आत्महत्या करू की काय, पण आम्ही स्वतःच्या मनाला समजावतो ओहो माइंड रिलॅक्स प्लीज, आणि पुन्हा उगवता सूर्य पाहतो. आयुष्याला सुरुवात करतो. एकदा हरलात परंतु इथे मात्र एकदा हरल्यानंतर तुमचं आयुष्य हरत नाही. एक मॅच हरलात, एका मैदानावर हरलात, पुढची मैदानं तुमच्यासाठी खुली असतील. हे साई